हाय, गौरीज किचनमध्ये स्वागत। आज मी मोड आलेल्या मुगाची हिरव्या वाटणातली भाजी करते। त्यासाठी मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेणार आहे आणि 1 टोमॅटो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि आता भाजीसाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 1 आल्याचा मोठा तुकडा, ओल्या खोबऱ्याचे काप, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या। इथे मी 300 ग्रॅम मूग घेतले, त्यासाठी मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेते। कोथिंबीर आणि पुदिना असं आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत। थोडंसं असं जाडसर चरडबरडच वाटण ठेवायचं आहे, मी एकदम बारीक नाही करत आहे। आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी कुकरमध्ये तेल तापत ठेवले। 2 चमचे तेल घातले, त्यासाठी हिंग, मोहरी आणि आता तयार केलेलं हिरवं वाटण आपण तेलावर परतून घेणार आहोत। आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो टाकायचा आहे आणि तो परतून घ्यायचा आहे। थोडं मीठ टाकायचं आहे आणि मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता सुके मसाले टाकते आहेत। मी हळद टाकली आहे, अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि आता मी मोड आलेले हिरवे मूग घालते आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे 2 चमचे गरम मसाला टाकणार आहे, 2 टीस्पून, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी गरम पाणी घालणार आहे मूग भिजतील एवढे, आणि 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या शिट्या झालेल्या आहे। थंड झाल्यावर कुकर उघडून करायचं आहे। आपली भाजी तयार आहे, हिरव्या वाटणातली मुगाची भाजी तयार आहे। आता सर्व करूया। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स। बाय बाय।